ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे. नाहीतर लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे. त्यात गोदरेज कंपनी असं नाव येते. त्या गोदरेजला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे याची माहिती घ्यावी लागेल. आम्हाला काय माहीत नाही कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत काय. आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळे आम्हाला काय एवढं माहिती नाही. परंतु आता त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोण आहे, मग तो कुठलं काम त्याला त्या ठिकाणी दिलं होतं कोल्हापूर शहरातलं, थोडं तुम्ही माहिती घेऊन जर आम्हाला सांगितलं बाबा महापालिकेतलं काम आहे का ह्याचं काम आहे तर कळेल. आणि मला वाटते आमदारांनी प्रेस घेतली पाहिजे, कारण की चित्रात तरी ते दिसतात. म्हणजे ते ए आयचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की ए आयवर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिनं व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं म्हणणं.